महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या होते। 23 तारखेला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ 10 ते 12 दिवसानंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे। एवढी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ 13 दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही। याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे तरी पण ठीक आहे, येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने काय नेमकं निर्णय होणार हे आता वाट पाहूया। पण 2 दिवसापासूनच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा वातात लावण्याचं काम चालू झालेलं आहे असं ऐकिवात येते। महाराष्ट्रातला शेतकरी हा सुद्धा हालअपेष्टा सहन करतोय। आता सुद्धा कोकणातला बागायतदार ह्या अवकाळी पावसाचा बळी पडलेला आहे। या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत। मंत्रिमंडळ समाविष्ट होणार की नाही सस्पेन्स एकनाथ शिंदेने अजूनही कायम ठेवलेला आहे। संध्याकाळपर्यंत आपण निर्णय घेऊ शकतो अशा स्वरूपाचे संकेत त्यांनी दिलेले। बघा, एकनाथ शिंदेच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही आहे। गरज असेल तर या, नाहीतर चालते व्हा असं सांगण्याची ताकद भाजपाने ठेवलेली आहे। त्यामुळे आजचा उद्याचा जो शपथविधी होतोय त्या शपथविधीच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे हे कुठे सहभागी झालेले नाही आणि त्यांच्या विचाराला किंमतही दिलेली नाही आहे। तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या, नाहीतर अजित पवार आहेत बरोबर। अजित पवार शिंदेचं मला काय माहिती नाही, पण मी शपथ घेणार आहे। बरोबर आहे, अजित पवार आणि छगन भुजबळनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे। सांगायचं पण सांगतात, परंतु आता त्यांची गरज संपलेली आहे। शिवसेना फोडण्याचं पाप भाजपाने शिंदेच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे आणि त्यांच्या दुर्दैवाने एवढं होऊन सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत जनतेमधून, कोणताही झोलझाल न करता। त्यामुळे जरी त्यांनी म्हटलं की तांत्रिक बाब असली तर मग शपथविधी घ्या। शपथ कशाला घेताय? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोड रुपये खर्च कशाला करताय? पंतप्रधानांपासून देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलवताय? त्यामुळे ह्या महाराष्ट्राची फसवणूक या निवडणुकीमध्ये जेवढी केलेली आहे तेवढी आता बस झाली। आता जे काही दिवे लावायचे ते लावा आणि महाराष्ट्राच्या समोर असलेले प्रश्न हे सोडवण्यासाठी काय नेमकं तुम्ही करणार आहेत ते सांगा। पहिल्यांदाच एवढ्या वर्षात असं झाले की ठाकरेंच्या शिवसेनेची विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिछेहाट होताना पाहायला मिळाली या निवडणुकीत। ह्या पिछेहाटीमध्ये आमचा कार्यकर्ता कुठे कमी पडला असं नाही आहे। वारेमाप पैशाचा दुरुपयोग करायचा, कोकणी लोकांना मतदानाच्या निमित्ताने खरेदी करायचं आणि ही जी काही ईव्हीएमचा जो गोंधळ आहे, घोटाळा आहे, तो मात्र या ठिकाणी 100% झालेला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यातून त्यांना मिळालेला तो विजय आहे। हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही आहे। पुनश्च एकदा आम्ही उभे राहू आणि आता जे आमच्यावर ज्यांनी पिछाट केल्याचं छाती काही जण डरकाळी फोडून सांगतायत, कोल्हेकोई करून सांगतात, त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देऊन आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू। लोकसभेमध्ये तुम्हाला या मतदारसंघामध्ये पण ह्याच विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला जे आता निवडून आलेले आहेत त्यांचं लीड तपासा आणि आत्ताचं लीड, म्हणजे लोकांनी आपटलंय की तुम्हाला जिंकून दिलंय ते कळून येईल। मुख्यमंत्री शपथ घेताना देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं रेकॉर्ड या ठिकाणी तोडणार आहे। जवळपास तिसऱ्यांदा शपथविधी या ठिकाणी घेतात, त्यामुळे शरद पवारांचं देखील रेकॉर्ड मुख्यमंत्री होताना एक वेगळा इतिहास फडणवीस मिळत। ठीक आहे, पण आत्ताचा जो भाजपाचा जो विजय आहे किंवा आता शिंदे गटाचा विजय आहे हा मेरिटचा विजय नाही आहे। हा ईव्हीएम मध्ये केलेल्या हेराफेऱ्यातून मिळवलेला विजय आहे। त्यामुळे ह्या विजयाला मेरिटवर मिळवलेला विजय हे मानायला आम्ही तयार नाही आहे। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री
शपथ मिळण्याची चर्चा आहे. चर्चा ही चर्चाच असते. सत्यात कधी उतरेल त्यावेळेला पाहूया. चला, ओके, धन्यवाद.